आजच्या व्हिडिओमध्ये सराव संच 1.3 आपण या ठिकाणी काय करणार पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आपल्याला काय सांगतो या ठिकाणी निश्चयकामध्ये 3, 4, 2, 5 अशा पद्धतीने प्रश्नामध्ये दिलेला आहे. तर आपल्याला सॉल्व्ह करत असताना असं ब्रॅकेट दिलेला आहे 3 गुणिले ब्रॅकेट मायनस 8 गुणिले 4 बरोबर चौकट मायनस 8 बरोबर अशा पद्धतीने 3 करायचं आहे आपल्याला सॉल्व्ह करायचं. तर बघूया आपण काय करता येतं. निश्चयकामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे 3 गुणिले 4 करा. अशा पद्धतीने 3 आणि 4चा गुणाकार होतो. या 3 दिलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे 5 लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं या दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 गुणिले 4 तर इथे 2 गुणिले या ठिकाणी ऑलरेडी 4 लिहिलेलं आहे. आता याला सॉल्व्ह करायचं 3 5 15 या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे 15 लिहायचं आहे आणि 2 8 या ठिकाणी ऑलरेडी दिलेले आहे. 15 मधून 8 गेले किती राहतात या ठिकाणी 7 राहतात. तर अशा पद्धतीने काय होतं त्याला सॉल्व्ह करता येतं. तर सराव संच 1.3 मधला प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी आपण बघणार आहोत. आणि प्रश्न दुसरा काय सांगतो खालील निश्चयकाच्या किमती काढा. आता किमती काढा म्हणल्यानंतर तुला डोळ्यासमोर आलं पाहिजे की कशा पद्धतीने किमती क्रॉस मल्टिप्लिकेशन करतात. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मध्ये मायनस चिन्ह येतं. मायनस चिन्ह आल्यानंतर त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन या दोघांचा अगोदर आहे यानंतर मायनस करून या दोघांचं त्यानंतर त्याला कॅल्क्युलेशन करून आपल्याला सॉल्व्ह करायचं. तर अशा पद्धतीने सॉल्व्ह करतात हे बघूया आपण. तर प्रश्न पहिला अशा दिलेला आहे आपल्याला. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी काय करायचं आहे या दोघांचं गुणाकार करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस मायनस 1 गुणिले 4 इथं परत मायनस आहे 7 गुणिले 2 या दोघांचं काय करायचं आता गुणाकार करायचा आहे. 7 गुणिले 2 काय येतं बघा 4 1 4 मायनस 4 मायनस 7 दोन्ही 14. आता दोन्ही चिन्ह मायनस आहेत या ठिकाणी मायनस 14 मायनस 4 तर मायनस या ठिकाणी 18 आपल्याला काय भेटतं उत्तर भेटतं. हे आहे निश्चयकाची किंमत आहे. आता प्रश्न क्रमांक 2 मध्ये बघा 5 गुणिले 0 या दोघांचा गुणाकार तुम्हाला अगोदर करायचा आहे. 5 गुणिले 0 म्हणजे 5 गुणिले 0 5 गुणिले 0 मायनस 3 गुणिले मायनस 7 या ठिकाणी ऑलरेडी मायनस 7 आहे त्यामुळे मायनस 7 गुणिले मायनस 3 या दोघांचा गुणाकार आहे. आता आपल्याला 5 गुणिले 0 म्हणजे या ठिकाणी या दोघांचा गुणाकार 0 येतो. मायनस गुणिले मायनस या ठिकाणी प्लस येतं. 7 तर 21 येतं आणि उत्तर भेटतं तुम्हाला 21. तर 21 काय आहे या निश्चयकाची किंमत आहे. असं तुम्हाला खाली लिहायचं आहे. ते अर्धा मार्क ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी 7/3 आता इथं बघा या प्रश्नामध्ये 7/3 गुणिले 1/2 यांचा गुणाकार 7/3 गुणिले 1/2 हे अपूर्णांकामध्ये दिलेलं आहे आपल्याला. आणि मायनसला मायनस जसं आपण सॉल्व्ह करतो तसं सॉल्व्ह करा. 5/3 गुणिले 3/2 तर आता सॉल्व्ह करत असताना काय करायचं तुम्हाला 7 अंशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार याच्यामध्ये आपण करत असतो. त्यानंतर 7 गुणिले 1 म्हणजे 7 आणि 3 दुनी 6 या ठिकाणी मायनस 5 3 15 आणि 3 दुनी 6. आता तुम्हाला काय करायचं आहे छेद समान आहे फक्त अंशाची तुम्हाला काय करायचं आहे बेरीज किंवा वजाबाकी करायचं आहे. 7 - 15 भागिले 6 कारण छेद समान आहे. 15 मधून 7 गेले 7 दुनी 14 आणि 15 या ठिकाणी 8 राहतात. तर या ठिकाणी -8 भागिले 6 -8 का तर या ठिकाणी मोठी संख्या -15 आहे त्यामुळे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यानंतर मोठ्या संख्येचे चिन्ह तुम्हाला काय करायचं आहे उत्तरामध्ये द्यायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण काय करणार आता याला 2 ने काय करणार कट करणार 2×6 आणि 2×4 8 -4/3 ही काय आहे दिलेल्या निश्चयकाची किंमत आहे. पुढच्या प्रश्नामध्ये बघणार आहोत आपण क्रेमरची पद्धत. व्हिडिओ कसा वाटला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ आपण 10th क्लासचे प्रश्न तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये.